अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त झालेल्या पिकांची पाहणी केंद्रीय पथकाचे प्रमुख डॉक्टर आर.पी. सिंग यांनी केली। नेर तालुक्यातील वटफळी, लोणी, मोजर, घारेफळ आणि सातेफळ येथील नुकसानग्रस्त सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद आदी पिकांच्या नुकसानीचा त्यांनी आढावा घेतला। सातेफळ येथे यशवंत देशमुख यांनी नुकसानग्रस्त मालाबद्दल डॉक्टर आर.पी. सिंग यांना माहिती दिली। अवकाळी व सततच्या पावसामुळे पूर्ण धान्य हातून गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले। तसेच लावलेला खर्च सुद्धा निघाला नाही व आता जे शेतात उभे पीक आहे ते सुद्धा पाण्यामुळे पूर्ण वाया गेले असेही शेतकरी म्हणाले। शासनाने या पिकांची अवस्था पाहून जास्तीत जास्त मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। यावेळी विभागीय आयुक्त पियुष सिंग, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, दारव्याचे उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, उपविभागीय कृषी अधिकारी उदय काथोडे, नेरचे तहसीलदार अमोल पवार, गटविकास अधिकारी युवराज मेहत्रे यांच्यासह ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यवतमाळ येथून ज्ञानराज ढोरे यांचा विदर्भ न्यूज करिता हा वृत्तांत।